नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा दिनांक 6 फेब्रुवारी 2023चा हा एक जी.आर. आलेला आहे। जी.आरमध्ये सांगितलेलं आहे, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्यासाठी हा जी.आर. देण्यात आलेला आहे। तर त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला बघूया प्रस्तावना काय आहे। तर सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे। त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक 1.25 ते 1.50 कोटी आहेत। त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो। सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्लभग्रस्त शेतकरी नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे। त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आलेली आहे। तर शासन निर्णय आहे, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांच्या मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे आपण बघूया। राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र उपचार केंद्र इत्यादी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाचे एकर कमी 3000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे। तर या योजनेचे स्वरूप आहे, सदर पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, जसे की चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायव्हल कॉलर इत्यादी। तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। तर निधी वितरित किती होणार आहे, तर राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। थेट लाभ वितरण डीबीटी
प्रणालीद्वारे 3,000च्या वयोमर्यादित निधी वितरित करण्यात येईल. शिबिराचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानेकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्व या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. तर आहे 5 नंबरला लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंदणी, दस्तऐवज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांचे थेट लाभ DBTद्वारे वितरित करणे, तसेच लाभार्थ्यांस लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी ₹200 अंदाजे खर्च अपेक्षित आहे. योजनेची अंमलबजावणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ DBT प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल. तर मित्रांनो, लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष आपण बघूया. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक, दिनांक 30/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असेल तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आपण बघूया. आधार कार्ड, मतदान कार्ड लागणार आहे, राष्ट्रीयकृत बँकेचे तुमचे बँक पासबुक लागणार आहे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहे, स्वयं घोषणापत्र लागणार आहे, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे लागणार आहे, पोर्टल तयार करणे, योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे तुम्ही वाचून घ्या, नियंत्रण आणि मूल्यमापन, आर्थिक भार, नोडल एजन्सी खर्च सर्व या GRमध्ये दिलेलं आहे. कामाचे स्वरूप काय आहे, पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी, आधार प्रमाणीकरण, बँक खाते व आधार जोडणी, विभागाशी समन्वय करणे, देय रक्कम थेट लाभ वितरण DBTद्वारे खात्यात वळती करणे. अशा प्रकारे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी, सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी ही साधने देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण डेली GR या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. तर अशा प्रकारे GRची माहिती बघण्यासाठी आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.